महेश सर IT सेक्टरमधून येतात आणि सध्या इन्फोसिसला जॉब करतात आहेत. बरोबर. आणि किती वर्ष झाले इन्फोसिसला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाले इन्फोसिसला आहे. आणि टोटल 15 वर्षाच्या 20 वर्ष जवळजवळ 19-20 19 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सरांना IT मध्ये. कॉलेज कुठून केलं? ऍक्च्युअली मूळचे कुठले तुम्ही? माझं मूळ जळगाव जिल्ह्यामधलं. ओके. तसं म्हणजे जळगावलाच माझं सगळं स्कूलिंग झालं, नंतर इंजिनिअरिंग पण झालं. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम? मराठी मीडियम. मराठी medium. सगळं मराठी मीडियम. 2005 साली माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मग लाईव्ह वर्ल्ड मध्ये आलो. लाईव्ह वर्ल्ड मध्ये आणि मग पहिला जॉब कुठे? पहिला जॉब माझा मुंबईला होता. एक RV इन्कॉन म्हणून होती कंपनी, तर त्याच्यामध्ये पहिला जॉब होता. आणि जसं मग एक्सपिरियन्स येत गेला, बाकी गोष्टींमध्ये प्रॉडक्ट शिकत गेलो, मग तसं मग ग्रॅज्युअली मूव्ह होत गेलो कंपन्यांमध्ये. मग पहिले स्ट्रगल झालं की जॉबला की? हो, नक्कीच. म्हणजे इनफॅक्ट ग्रॅज्युएशन नंतर पहिले व्हिजिट माझी पुण्यालाच होती. ऑफकोर्स आमचे सगळे जळगावचे मुलं जेव्हा ग्रॅज्युएशन होतात तेव्हा पुण्याला येतात इन सर्च ऑफ जॉब्स वगैरे. बरोबर. मग तेव्हा आम्ही पण तसेच आमचे सगळे कॉलेज फ्रेंड वगैरे सगळे जळगावला. मामांचा फ्लॅट होता, रेंट आउट केला. ओके. तिकडे आम्ही सगळं मग जो तो त्याच्या गोष्टीला, कोणी CDAC चा कोर्स करणार, कोणी C++, CPP वगैरे कोर्स करणार. आम्ही गेलो CET MBA साठी. ओके ओके. मग तो स्ट्रगल तिथून चालू झाला. म्हणजे डेली CETच्या क्लाससाठी फ्रॉम माणिकबाग पासून आम्ही ट्रॅव्हल करायचो सिंहगड रोड टू FC कॉलेज रोड. बर. हा एवढा ट्रॅव्हल असायचा डेलीचा. CET क्लास, मग नंतर CAT दिली, त्यानंतर मग महाराष्ट्राची CET दिली. बर. पण वेगळ्या गोष्टी कुठे थांबले नाही, कंटिन्यू सर्चिंग सुरू ठेवलं काहीतरी. चालूच होतं. नुसतं जॉबच नाही तर एज्युकेशन पण सोबत सोबत. बरोबर. स्टॉप कुठे घेतला नाही, कारण बरेच वेळा असं होतं की काही जण जॉब सर्चिंग मध्ये कुठे स्टॉक होऊन जातात आणि मग घराकडे पळतात. तसा न करता तुम्ही ते म्हणजे एज्युकेशन एक चालूच होतं आणि पॅरलली साइड बाय साइड जॉब सर्च चालूच होता. म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू कसा गेला? फर्स्ट इंटरव्ह्यू तर म्हणजे खूप छान होता. म्हणजे आम्ही ग्रुप डिस्कशन पर्यंत पोहोचलो आणि तेव्हा समजलं की मार्केट काय आहे वगैरे. म्हणजे आपल्याला कसं कुठे काय बोलायचं वगैरे, कसे लोक कसे असतात, किती अग्रेसिव्हली बोलतात, बऱ्याच गोष्टी समजतात. तर पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये कळतात. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात फर्स्ट इंटरव्ह्यू. म्हणून इंटरव्ह्यू सतत देत राहणं ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप महत्त्वाची माणूस अपडेट होत राहतो प्रत्येक वेळेस. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला समजतं की आपण कुठे आहोत या वर्ल्ड मध्ये. असं म्हणजे आमच्या वेळेस तर बऱ्याच गोष्टी असायच्यात. पहिले ऍप्टिट्यूड क्लिअर करायची, मग ग्रुप डिस्कशन राऊंड असायचा, मग पर्सनल इंटरव्ह्यू राऊंड असायचा. त्यामुळे बरेच लेअर असायचे आणि मग त्यामध्ये समजतं आपल्याला की आपण कुठे स्टँड करतोय रिअल वर्ल्ड मध्ये आणि कुठे आपल्याला इम्प्रूव्ह करायचं वगैरे. आज लाईफ कडे कसं बघता? म्हणजे इतक्या 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर कसा अनुभव आहे की त्यावेळेस जी लाईफ होती ती आता कशी? तुम्ही जे विचार केले की मी अशी लाईफ जगणार, त्या ट्रॅक वरती आहे की बरेच चढ उतार आले? फ्रँकली कसं असतं ना की आपण जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर बाहेर जातो, मार्केटमध्ये येतो किंवा जॉब सर्च करतो, तेव्हा आपण पुढचा विचार खूप क्वचित करतो 15-20 वर्षानंतरचा. पण आता आपण जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की आणखी आपण बऱ्याच गोष्टी करता आल्या असतात आपल्याला चांगल्या वगैरे, किंवा आणखी गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्ट केला असता वेळ, तर आणखी गोष्टी वेगळ्या झाल्या असतात. पण मग त्या तुमच्या लाईफचा पार्ट असतात त्या शेवटी. असं लाईफचा असा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट काय ठरला की जिथून एक चेंज झाली, नाही आता मागे पलटायचं नाही, की बाबा याच्यामुळे मी या क्षेत्रात आलो IT मध्ये? तर कसं ना की आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर आलो मार्केटमध्ये तेव्हा तर बरंच फील्ड चालू होतं. म्हणजे एक CDAC हा प्रॉमिनंट कोर्स होता त्यावेळेस, म्हणजे IT मध्ये एंटर करण्यासाठी वगैरे. माझे बरेच मित्र CDAC, एम्बेडेड वगैरे, VLC त्या बऱ्याच फील्डमध्ये गेले. पण आम्ही एक वेगळी फील्ड चूज केली IT म्हणून, आणि मग त्याच्यानंतर मग मुंबईला जॉब होण्यासाठी गेलो वगैरे. मग तेव्हा बरंच स्ट्रगल झाला वगैरे. जॉब मार्केटमध्ये गेलो, गोष्टी शिकल्या, नवीन नवीन प्रॉडक्ट शिकलो, आणि मग त्यानंतर मग या ज्या सिच्युएशन मध्ये आलो ते आहे. पण टर्निंग पॉईंट म्हणता येईल तर तीच एक गोष्ट आहे की म्हणजे मुंबईला गेलो इथून. म्हणजे पुण्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईला त्यावेळेस बऱ्याच अपॉर्च्युनिटीज होत्या. पुणे त्यावेळेस 2005-2006 पण कन्सिडर करत होतं फक्त आणि फक्त निवडक IT कंपन्यांसाठी होत्या, मोठ्या मोठ्या कंपन्या. पण मुंबईला तुम्हाला एव्हरी सॉर्ट ऑफ कंपनी मिळून जातात वगैरे. त्यामुळे मुंबईला गेलो. मग मला ते म्हणता येईल की तो एक टर्निंग पॉईंट होता मुंबईला जाण्याचा. मुंबईची तुम्ही किती वर्ष काढली मुंबईमध्ये? मुंबईला मी जवळजवळ किती 2006 ते मी 2014 पर्यंत मी मुंबईला होतो. जवळपास 10 वर्ष. 10 वर्ष. ओके. हा पूर्ण वेळ. काय पुणे आवडतं, मुंबई आवडतं?
दोघांमधलं ऑफकोर्स आता तर पुणे पुणे आवडतं. आवडतं. तेव्हा मुंबईमध्ये एक आहे शिकण्यासारखी गोष्ट, की जे लोक धावतात ना डेली रुटीनसाठी, ते खरंच युनिक आहे, जे तुम्हाला पुण्यात पाहायला नाही मिळत. नाही ते बरोबर ना. आणि कसं आहे ना की लोक असं पण म्हणतात की ज्याने मुंबईला 2 वर्ष किंवा मॅक्झिमम 2 वर्ष काढले तो काढले. जगात कुठेही कुठेही सर्व्हाइव्ह sustain करू होऊ शकेल. शकतो. हो, राईट. ती एक गोष्ट आहे. कारण तुम्हाला मुंबईची लाईफ सगळं शिकवते. शिकवते. राईट. स्टार्टिंग तुम्ही लोकलमध्ये चढण्यापासून उतरण्यापर्यंत आणि ऑफिसमध्ये पोहोचण्यापर्यंत हे सगळं सगळं तुम्हाला शिकवतं. आणि तुम्ही मग कुठेही ऍडजस्ट होऊ शकतो. मग पुणे असो, बँगलोर असो, की बरोबर. कोणतीही सिटी असो. हे स्ट्रगल जे आहे ते मुंबईत जास्त पाहायला मिळतं हो. आणि प्रत्येकालाच होतं. प्रत्येकालाच आणि होतं. जे मोठे मोठे मिलियन पण घडलेत ते सगळे मुंबईतच घडलेले आहेत. हो. ऑलमोस्ट जे आहेत ते मुंबईला टच करून आलेले आहेत. ही लाईफ शिकवून जाते मुंबई. असं आई वडिलांचा काय सपोर्ट होता मग इथे सगळ्या याच्यात? खूप सपोर्ट होता. म्हणजे मी जसं आधी पण आपण बोललो की वडिलांचा हेतू होता की मी त्या MBA साईडला जावं नाही आणि मी एक जॉब सर्च किंवा MBA नको करायला. MBA जॉब नको करायला ओके. आणि एक इंजिनिअरिंग कडेच जॉब जावं. मध्येच बघावं वगैरे. तो एक चांगला पॉइंट होता वडिलांचा पण. मग त्यांनी एक सांगितलं की नको तिकडे नको जायला, तू इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्येच जॉब सर्च कर वगैरे. मग तो एक चांगला पॉइंट होता. तो एक म्हणजे वडिलांचं एक मार्गदर्शन आणि वडील पण इंजिनियर होते ना? हो, वडील पण तो इंजिनियर एक होते. खूप मोठा फरक पडतो, की हो. वडिलांना जर माहिती आहे की नाही या क्षेत्रात नाही, या क्षेत्रात जा आणि योग्य वेळी तुम्ही ते ऐकलंय, तर ते एक महत्वाचं. नाही तुम्ही मे बी दुसऱ्या फील्डमध्ये पण असू शकता. बरोबर. कारण तेच झालं ना, की आमच्या म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये 3 मुलं होतो आम्ही. तर 2 मुलं MBA मध्ये गेले. ओके. पण माझं असं दिसून होतं, की वडिलांनी सांगितलं, की नको तू इंजिनिअरिंगमध्ये बघ. आणि मग त्यानंतर मी एकटा त्या 3 मधून मी त्या IT फील्डमध्ये आलो. आई वडिलांनी हे शिकवलं होतं, आज मला ते लाईफमध्ये खरंच कामात पडलंय. तसं म्हणजे अशा खूप गोष्टी आहे. पण एक म्हणजे काटकसर हा एक महत्वाचा पॉइंट आहे, की आपण जनरली मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतात त्या गोष्टी. आणि सॉरी बट आजच्या जमान्यात काटकसर हे नवीन पिढीला मे बी समजायला फार वेळ लागतोय. खूप जास्त वेळ लागतोय. एक सिंपल एक्झाम्पल देतो. म्हणजे ऑफकोर्स लग्नाच्या आधी आपण कधीही कुठेही जाणार, म्हणजे कुठेही कोणत्याही सिटीमध्ये फिरणार, मुंबई असो, पुणे असो, आपण जनरली प्रेफर करू की लोकल किती म्हणजे साधारणपणे पैसे कसे वाचतील तुमचे लोकल कम्युट मध्ये म्हणा, ट्रान्सपोर्टमध्ये म्हणा, कुठे आपण लोकलने जाणार. आणि मग जर त्या स्टेशन पासून जर त्या डेस्टिनेशन जर जवळ असेल 10-15 मिनिट्स 20 मिनिट्स तरी तुम्ही वॉक करत जाल तिथे. बरोबर. पण आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्ही ओला उबेर बुक करणार आणि स्टार्ट टू मुलांना पण ती सवय लागते. काटकसरीचा हा विषय राहतो. बरोबर. नो मॅटर की तुम्ही 400-500 रुपये स्पेंड करताय, पण आम्ही तेव्हा म्हणजे 5-10 हजार रुपये पण आम्ही बघायचो. म्हणजे इनफॅक्ट तेव्हा तर सिच्युएशन वेगळी होती, पण तरी आम्ही जे सगळे बॅचलर मुलं राहायचो, मग ते आम्ही तेव्हा व्हायचं हो. तेव्हा 4-5 हजार रुपयात होऊन जायचं आरामशीर. म्हणजे मी 2009 मध्ये आलो पुण्यामध्ये, तेव्हा माझं 6 हजारात आरामशीर व्हायचं. खूप म्हणजे तेव्हा सफिशियंट होते. काय 1200 रुपये रेंटला जायचे आणि 1,500 रुपये वगैरे मेस नाश्ता वगैरे पकडून 3-4 हजार रुपये संपले. बस तरी 1,500-2 हजार रुपये उरायचे. आम्ही बॅचलर असताना म्हणजे इनफॅक्ट यू कॅनॉट बिलीव्ह की आम्ही 1-1 रुपये 1.5 रुपयाचं पण हिशोब ठेवायचो. म्हणजे सगळे मुलं. कारण शेवटी अर्निंग कोणी नव्हतं. सगळे जॉब नाही करायचे. सगळे कुठेतरी शिकण्यासाठी जायचं वगैरे. तर त्या सिच्युएशन पासून आणि आता ते सिच्युएशन बघतो तर खूप डिफरन्स आहे. मे बी आपलं पण चुकतंय थोडंसं. मुलांना एका एज नंतर थोडं हे द्यायला पाहिजे, की आता तू तुझं बघ एक ठरलेली अमाऊंट याच्यामध्ये ऍडजस्ट कर, हे शिकवायला पाहिजे. बरोबर. कम्फर्ट झोन मध्ये जातात मुलं. म्हणजे जसं की आई वडिलांपासून ते लहानपणापासून जेव्हा त्यांना समजतं तेव्हापासून ते कारमध्ये फिरतात. त्यांना तर फील नाही येत की काय स्ट्रगल असते, पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याचं काय प्रॉब्लेम्स असतात आणि काय चॅलेंजेस असतात, ते त्यांना नाही मिळत ते शिकायला. पहिली सॅलरी किती होती? पहिली सॅलरी माझी 8,000 रुपीज होती. व्हायचं 8,000 मध्ये? हो, आरामात होऊन जायचं. खूप सेव्हिंग करायचो आम्ही पण. खरंय. एकदम कमी सॅलरीतून सुरुवात केली ना की त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आणि जेव्हा हाय पॅकेजवर जॉईन होतं तेव्हा त्याचा एक आनंद असतो, पण ती काटकसर नसते की जी कमी सॅलरी मधून सुरुवात करताना ती टप्प्याटप्प्याने वाढते. आपलं वाढतं नाही यार, आपण इथपर्यंत पोहोचलो. माझी सॅलरी पण 6,000 होती तेव्हा. मी 6,000 पासून सुरुवात केली. आज असं वाटतं की नाही यार, आपण कुठून तरी झिरोतून सुरुवात केल्यासारखं आहे. आणि इनफॅक्ट कसं आहे ना की सॅलरी जरी कमी असली ना तरी आपण त्याच्यामध्ये खूप सेव्हिंग करू शकलो असतो. कारण त्यावेळेस आपण म्हणजे मी जसं बोललो की काटकसरपणा असायचा, त्यामुळे तुम्ही किती जास्त पैसे तुम्हाला सेव्ह करता येईल ते तुम्ही बघतात तुम्ही डेली. ऍटलीस्ट म्हणजे तुम्ही फॅमिली होईपर्यंत. नंतर तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला स्पेंडिंग जास्त आहे, खर्च आहे. आणि एक मी असं सांगेन की जे बॅचलर मुलं आहेत
त्यांनी आतापासून सेव्हिंग करायला पाहिजे. माझी पण एक खूप मोठी चुकी झाली की तेव्हा मी म्युच्युअल फंड वगैरे इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते. 1,500-2,000 रुपये जे उरतात ते जरी टाकत गेलो असतो ना, आज त्याची रिटर्न भरपूर मिळाले असते. नाही ते तर आहेच. म्हणजे माझी पण कारण चूक. फॅमिली बनल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मग सेव्हिंग कमी होतात. कारण एक व्यक्ती वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात. ज्या एका रूम मध्ये 4 जण राहायचे तिथे आता दोघांसाठी तेवढं भाडं द्यावं लागतं. तर हे आधी जेवढे सेव्हिंग होऊ शकतात ते बेस्ट आहे. लग्नानंतर तो खर्च वाढतो. ते एक आहे थोडासा. नाही खूप चांगला पॉईंट आहे. म्हणजे ऍक्च्युली तेच लग्नाआधी बऱ्यापैकी सेव्हिंग होते. पण तेच की आपण इन्व्हेस्टमेंट तेव्हा ना की म्हणजे मे बी तो पिरियड असा होता की तेव्हा खूप जे नॉलेज असायचं ते खूप लिमिटेड नव्हतं. असायचं वगैरे. पण आम्ही बघायचो म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये पण बरेच लोक शेअर मार्केटमध्ये करायचे करायचे ट्रान्झॅक्शन वगैरे. वगैरे. ओके. शेअर मार्केटमध्ये आपण कसं ज्युडिशियसली इन्व्हेस्ट करणं बरोबर. ते आपल्या हातात असतं. त्यामुळे पण ठीक आहे म्हणजे त्यावेळेस पण बऱ्याच गोष्टी होत्या की ते इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते म्युच्युअल फंड म्हणा करायला किंवा पाहिजे. कारण तेव्हा HDFC घेतला असता हा तरी तेव्हा आज विचार करा की 2008-7 मध्ये जर हा, इन्व्हेस्ट केलं असतं तर आता तरी त्याची आता काय किती असते. रिटर्न आले असते. तर ते आता तर खूप चेंजेस आलेत. तरी पण खूप फसतात सगळेजण. म्युच्युअल फंड, क्रिप्टो वगैरे सगळ्या गोष्टी कुठे इन्व्हेस्ट करताना जाणून घ्यायला पाहिजे की काय पूर्ण माहिती बरोबर. काढायला पाहिजे. ऍटलीस्ट हा म्हणजे फ्लो प्रमाणे न जाता ना ऍटलीस्ट तुम्ही स्वतःचं तेव्हा युट्यूब analysis पण पाहिजे नव्हतं, असं. एवढे इन्फॉर्मेशन नाही. नव्हत्या, काही नव्हतं. तो एक काळ तसा खूप होता की लिमिटेड होती आपण इन्फॉर्मेशन. असा फेज मध्ये आलो जेव्हा मोबाईल नव्हते. लँडलाईन नंतर मोबाईल आला, मोबाईल नंतर इंटरनेट आलं. आताच्या पिढीला सगळं रेडी आहे. 2005 ते 2012 आपल्याकडे कोणता फोन असायचा? साधा फोन क्वार्टी साधा फोन. हो. की ज्याच्यावरती इंटरनेट म्हणजे खूप Yes, मोठी yes, गोष्ट खूप मोठी. असायची. 2012 नंतर माझ्याकडे पहिला स्मार्टफोन आला. Smartphone त्यानंतर आला. मग या गोष्टी हळूहळू ग्रॅज्युअली Right, right. युट्यूब म्हणा किंवा बाकी सोशल मीडिया वगैरे त्या हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेल्या. बरोबर. त्यानंतर खरा ऍक्सेस आला तुम्हाला 2012 नंतर. त्याच्यापर्यंत त्याच्या आधी काहीच काही नव्हतं नव्हतं, ना. एवढं नव्हतं. युट्यूब पण असायचं पण एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती हा त्याच्यावर. म्हणजे युट्यूबसाठी तुम्हाला लिमिटेड तुमचं डेस्कटॉप किंवा तुमचा लॅपटॉप तेच यूज करावं लागायचं. तुम्ही असं इझिली हँड्स ऑन नाही करू शकायचं त्याच्यात. असं होतं बरेच वेळा की आपण खूप चांगले एम्प्लॉय असतो पण कंपनी ले ऑफ मध्ये कंपनीला काही ऑप्शन नसतं. तेव्हा असं होतं मनात कधीतरी, यार मी एवढं चांगलं करून सुद्धा कंपनी मला का काढलं. एक त्यासाठी पण एक चांगलं मी ऐकलं होतं कुठेतरी असं की डोंट लव्ह युअर कंपनी, लव्ह युअर जॉब. जॉब. राईट. त्यामुळे कंपनी तुम्हाला कधी बाहेर करेल. माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की काम आवडतं ते करायला की कामासाठी तुम्ही नाही काम आवडतं ऑफकोर्स. कामासाठी तुम्ही काम करतायत. जॉब कंपनीसाठी तुम्ही नाही करायला पाहिजे. म्हणजे स्वतःला जे आवडतं ते करा. स्वतःला जे आवडतं ते करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस असं असतं की मी असे पण खूप एक्झाम्पल बघितले की जे कंपनीसाठी खूप लॉयल असतात 10-15 वर्ष, पण जेव्हा कंपनीला त्यांची गरज संपते तेव्हा ते कंपनी बाहेर ही करतात. खरी गोष्ट आहे. आपल्याला मध्ये जी क्वालिटी आहे ना त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे आणि त्या क्वालिटीसाठीच कंपनी तुम्हाला पे करणार आहे. बरोबर. पण कामाच्या प्रेशरमुळे कधी असं जॉब सोडा वाटला का की नाही यार सोडून द्या, वैतागलो मी आता, अशी काही सिच्युएशन कधी? नाही अजूनपर्यंत तर नाही आले. कारण तेच की कसं असतं ना की आपल्या कामाचं पण एक पिरियडिक स्पाइक्स असतात आणि काही स्टेबल ग्राफ्स असतात. बरोबर. तर ते स्पाइक्स समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे मग डिलिव्हर करत राहायचं. कारण बऱ्याच गोष्टी असतात की जेव्हा तुमच्याकडे थोडा एक फ्री पिरियड पण असतो. डिसेंबर महिना म्हणा किंवा जानेवारी म्हणा. बरोबर. त्यावेळी डिलिव्हरीज नसतात. ज्यावेळी डिलिव्हरेबल कमी असतात तेव्हा तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. पण नंतरच्या महिन्यात ऑफकोर्स तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी आणि ते हँडल करावं लागेल. आणि आपण अशा सिच्युएशन मध्ये राहतोय की आपण मोस्टली डिपेंड आहोत बाहेरच्या वर्ल्डवर, सर्व्हिस सेक्टरवरती. त्याच्यामुळे ते तसं ना एक दिवस किंवा एक महिन्याच्या कामावरती तुम्ही लॉंग लास्टिंग डिसिजन घ्यायला थोडा एक विचार करायला पाहिजे आणखी की त्या डिसिजनचा आणखी किती इम्पॅक्ट होईल, पुढे काय इम्पॅक्ट होईल. कारण मे बी तुम्ही डिसिजन घ्याल की बिकॉज ऑफ एक दिवस किंवा एक महिना मला जास्त स्ट्रेस येतो त्यामुळे मला नको या फील्डमध्ये, मी दुसरीकडे जाईल. ऑफकोर्स दुसरा पण खूप फील्ड आहे, बिझनेस आहे, पण मग त्यासाठी बिझनेस इज नॉट अ इझी थिंग की आपण आता बिझनेस करावं तर वाटलं. पण एक प्रॉपर जे इन्व्हायरमेंट आहे किंवा ग्रुप आहे किंवा फ्रेंड सर्कल आहे ते नाही मिळालं. कारण असं एकट्याने बिझनेस करायची तर हिंमत नाहीये. बिझनेस सोपा पार्ट नाही. बरंच वाटतं लोकांना जॉब, उलट मी म्हणतो जॉब सोपा पार्ट आहे. मी तेच म्हणतो की जॉब सोपा आहे की जेव्हा तुम्ही 365 दिवस 24/7 तुम्हाला द्यावं लागतं. जॉब असा आहे की तुम्ही ठीक आहे तुम्हाला काम करायची इच्छा नाही आहे किंवा तुम्हाला बरं वाटत नाही किंवा तुम्हाला एक्स-वाय-झेड रिझन आहे, तुम्ही एक सिक लीव्ह टाकाल किंवा आय एम नॉट अवेलेबल असं सांगाल आणि तुम्ही जाल. पण बिझनेस मध्ये तसं पॉसिबल नाही. तुम्ही जर ते ऑफ घेतला तर तुमचा कस्टमर दुसरीकडे जाणार. बरोबर. 20 वर्ष आधी जर मागे जायला मिळालं तर काय चूज कराल? परत IT फील्ड, डिफरंट का बिझनेस? डिफिकल्ट आहे, पण ऑफकोर्स ज्या फील्डमध्ये मी ग्रॅज्युएशन केलंय ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्या फील्डमध्ये जर मला अपॉर्च्युनिटी मिळाली असती त्यावेळेस मे बी,
तर ती मी आता पण ऍक्सेप्ट करू शकेल असं आहे. ओके, बरोबर. ज्या क्षेत्रात तुम्ही एज्युकेशन घेतलं ना त्याला स्टिक राहा, ते कुठेतरी यश मिळतं असं काही हा, नाही. कुठेतरी म्हणजे घाबरून तुम्ही जायची गरज नाही. तुम्ही जे 4 वर्षात खूप एफर्ट दिले, स्पेंड केलेले, त्याबद्दल जर तुम्हाला जॉबमध्ये करायला मिळालं तर तुम्ही नक्कीच आणखी जास्त प्रयत्न कराल, आणखी जास्त एफर्ट द्याल. बिझनेसचे सेम आहे की एका दिवशी बिझनेस उभा होणार नाही. बरोबर त्याला 5-7 वर्ष द्यावे लागतील, तेव्हा कुठे तो तुमचा एक्सपिरियन्स त्याला पुढे घेऊन जाईल. बरोबर सेम जॉबचं पण ते की ती 4 वर्ष तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर जर दुसऱ्या फील्डमध्ये स्विच माराल किंवा 4 वर्ष अजून शिकावं लागेल त्या बरोबर. क्षेत्रातलं. एका दिवसात तर काही होणार नाही. तुम्ही दोघेही जॉब करता, हजबंड वाईफ, हो. बरोबर. 2 मुली आहेत तुम्हाला, छान. तुम्ही मला वाटतं 2 फ्लॅट झालेत तुमचे, एक आता मागे वर्षे. हो. तर इन्व्हेस्टमेंट कशा प्लॅन केल्या, म्हणजे 3 BHK घेतलं तुम्ही, परत एक 2 BHK घेतला, कारण आजच्या काळात ज्या प्राइस हाईक होतात आहे, असं वाटतं करोडची प्रॉपर्टी कशी घ्यावी, तर ती कशी घ्यावी ती शक्य आहे फक्त इन्व्हेस्टमेंटमुळे, बरोबर. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कसे म्हणजे गुंतवत गेले पैसे? कसं ना, म्हणजे सुरुवातीपासूनच इन्व्हेस्टमेंट आपण एक मिडल क्लास असतं की एफडी, म्हणजे सुरुवातीला पण बऱ्याच आपण म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती नसायचं तेव्हा एफडी करत गेलो वगैरे, पण त्यानंतर खरं समजलं की म्हणजे तेव्हा तर रिअल इस्टेट ओके होतं 2011-12 पर्यंत, पण जो खरा बूम आला रिअल इस्टेटचा तो 2011-12 नंतर. 12 नंतर आला, बरोबर. पण त्यानंतर मग असं डिसाईड केलं की नाही, कुठेतरी आपलं घर असावं. म्हणजे मुंबईत बरंच सर्च केलं त्यावेळेस की थोडं एक आपली प्रॉपर्टी असावी वगैरे, थोडे, कारण तुम्ही बघतात तुमचे कझिन्स असतात, तुमचे फ्रेंड असतात, ते पण प्रॉपर्टी बाय करतात, ते एक तुम्हाला पण एक मोटिवेशन मिळतं की नाही आपली पण प्रॉपर्टी पाहिजे वगैरे. घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने मग एक प्रॉपर्टी सर्च चालू केला. मुंबईला काही कारणास्तव नाही मिळाली वगैरे आपल्या ह्याच्यात, तर मग पुण्याला येऊन मग शेवटी प्रॉपर्टी बघितली, आवडली आणि मग कसं ना, प्रॉपर्टी ही एक ऍटलिस्ट मिडल क्लाससाठी म्हणजे एक असतं की एक पाहिजे, ती एक मॅन्डेटरी गोष्ट आहे, ती एक मॅन्डेटरी गोष्ट आहे, ती एक पाहिजे तुमच्याकडे, 1-2, आणि मग जेवढ्या तुमची कपॅसिटी असेल त्याप्रमाणे. तुम्हाला काय वाटतं कशा इन्व्हेस्टमेंट चांगली जाते, लँड, गोल्ड और म्युच्युअल फंड, याच्यात काय वाटतं? जनरली जर माझा जर विचार करेल मी, तर प्रॉपर्टी ही मी सेफ इन्व्हेस्टमेंट समजेल. ती पण एक रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी, नॉट अंडर कन्स्ट्रक्शन, रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी ही एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग त्यानंतर खालोखाल मग बाकी आपले गोल्ड असेल, सिल्वर असेल, किंवा मग आपले SIPs असतील, म्युच्युअल फंड असतील वगैरे. आणि मी एक सांगेल की अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जायला नको, कारण खूप आजकाल फ्रॉड होतात आहे आणि आपण फसतोय त्याच्यात. तर रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी बघावी. इव्हन पुढे चालून बिल्डरला पण ती सवय लागेल. सगळ्यांनी जर त्या उद्देशाने विचार केला की नाही आपल्याला रेडी टू मूव्ह मध्ये जायचंय, बिल्डर त्या पद्धतीने डिलिव्हरी देतील प्रोजेक्टचे. तर बरेच जण फसतात आणि मग लॉस होतो, 4-5 वर्ष मिळत नाही. बरेच सारे अंडर कन्स्ट्रक्शन अशा गोष्टी असतात त्या लिटिगेशन मध्ये जातात, आणि मग म्हणजे होते प्रॉपर्टी, पण ती कधी होते 10 वर्षानंतर. बरोबर, तुम्ही राहायला जाऊ शकत असाल अशी प्रॉपर्टी घ्या. बरोबर, राईट. आणि इन्व्हेस्ट पण असं करा की जे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एक अफोर्ड होऊ शकेल. आता तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट कराल मोर दॅन 1 CR, आणि तुम्ही फायनली कोणाला तुम्ही लेट आउट करणार एक मियर 10-20,000 जे पण आहे ते, तर ते तुम्ही ते वर्थ नाही त्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट. बरोबर. रिटर्न तसे आले पाहिजे, ROI पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करून काही प्रायव्हेट सेक्टर मध्ये अशी काही भीती की यार उद्या जर जॉब गेला तर? हो, ती भीती तर असतेच थोडी बॅक ऑफ द माइंड, पण त्यातल्यात तुम्ही अप टू स्केल राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कंटिन्युअस इव्हॉल्व होत राहणं महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. लाईफस्टाईल बॅलन्स पाहिजे. तुम्ही जेवढे कमवतायत त्याच्यात तुम्ही कशी मॅनेज करता. आणि मग शेवटी आपण जसं इन्व्हेस्टमेंटचं बोललो की अशी इन्व्हेस्टमेंट करा की मे बी तुम्हाला 50 or 55 नंतर तुमच्याकडे जॉब नसेल तर तुम्ही एक सस्टेनेबल लाईफ तुम्ही जगू शकाल. बरोबर. नवीन जी पिढी आहे आताची, त्यांना काय सजेशन आहे इन्व्हेस्टमेंट मध्ये, की कशा करायला पाहिजे, कशात किती % टाकायला पाहिजे, काय? नवीन पिढीसाठी तर हेच आहे की म्हणजे त्यांनी आतापासून, म्हणजे आपल्या वेळेस तर ते नव्हतं की कसे प्लॅन करायचं, पण आता खूप अवेन्यूज आहे त्यांना. म्हणजे त्यांची जी सॅलरी, पहिले तर मेन आहे त्यांनी सेव्हिंग करायला शिकलं पाहिजे. असं म्हणजे आजकाल स्पेंड करणं खूप इझी आहे. तुम्हाला खूप गोष्टी स्पेंड करण्यासाठी. आपण मगाशी डिस्कस केलं की आजकाल ओला उबेर आपण बुक करून लगेच जातो. ओला उबेर आहे, तुमचे मॉल्स आहे, तुमचं फूड आउटसाइड फूड आहे, झोमॅटो आहे, स्विगी, या बऱ्याच गोष्टी आहे की तुम्ही डेली खूप स्पेंड करू शकतात. पण पहिले तर तेच नवीन जनरेशन ते शिकायला पाहिजे की ऍटलीस्ट तुम्ही सेव्ह कसं कराल पैसा. तुम्ही एक पैसा सेव्ह करण्याची जर व्यवस्थित तुम्हाला एक प्लॅनिंग केलं तर मग बाकी गोष्टी आहे. मग तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकाल डाऊन पेमेंटसाठी, किंवा मग तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकाल, किंवा आणखी दुसऱ्या ज्या पण गोष्टी, पण त्यासाठी पहिले सेव्ह करता यायला पाहिजे पैसा. असं. लग्नानंतर सर्वात मोठा फरक काय जाणवला?
कारण एक नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येते हम्म. आणि तिच्यासोबत ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी. तुमचं अरेंज मॅरेज राईट? हो, अरेंज मॅरेज. फरक म्हणजे असं खूप मेजर फरक नाही, पण एवढाच की लग्नाच्या आधी तुम्ही बॅचलर लाईफ जगतात, तुम्ही कधी येतात कधी जातात ते तुम्हाला फ्रीडम असतं, हा फ्रीडम असतं. विचारणार कोण पण नसतं. मग लग्नानंतर असं गोष्ट असते की एक फोन येतो, मग कुठे आहे? किती वेळ आहे? हम्म. मग एक असं एक आपल्याला एक जाणीव होते की कोणीतरी आहे एक की जो घरी वाट बघतोय बरोबर, वाट वगैरे असं. बघतोय. हा, हा, हा. म्हणजे ती एक स्टार्टिंग गोष्ट आहे, पण मग बऱ्याच गोष्टी चेंज होतात. म्हणजे तुम्ही शॉपिंगला जातात वगैरे, ती खूप मोठी गोष्ट असते मुलांसाठी जे बरोबर, बॅचलर लाईफ मधून बरोबर, आलेले. बरोबर. शॉपिंगसाठी जाणार कुठे, मग बाकी कुठे कधी या जॉबच्या याच्या धावपळीमध्ये कधी चिडचिड होते? कसं मॅनेज करता मग? हा होते चिडचिड, ते तर नॅचरल पार्ट आहे तसं. काय करता चिडचिड झाली की? चिडचिड झाली की मग ते थोडंफार कारण आजकाल आपण बघतो हा. की चिडचिड छोटासा स्पार्क झाला की मग त्याचं लगेच ते मोठ्या याच्यात रूपांतर होतं हो. आणि लोक वेगळे होतात, लगेच दिवस घ्यायला एवढे पण जाऊन पोहोचतात. हो, पण मग ते कसं असतं ना की तुम्ही पेशन्स पाहिजे तुमच्याकडे असं. कारण जेव्हा अशा गोष्टी होतात म्हणजे लग्नानंतर तुम्हाला एक ऍटलीस्ट 2 ते 3 वर्ष पाहिजे एकमेकांना समजून समजण्यासाठी. घेण्यासाठी. हा. बरोबर, राईट. नंतर तुम्हाला बाकीच्यांचे आवडे-निवडे समजतात, सवयी समजतात, नेचर समजतात, बऱ्याच गोष्टी असतात. मग तेव्हा जर तुम्ही वेळ दिला नाही आणि तुम्ही खूप घाई गडबडी डिसिजन घेत गेलात तर मग ते दुसऱ्या गोष्टींमध्ये end समोरच्याला होतं तसं. समजून घेणं गरजेचं. मुलगा असो मुलगी असो, दोघांनी एकमेकांना हा, समजणं बरोबर, फार ते गरजेचं खूप आहे. महत्वाचं आहे असं. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात आणि तो पण तुमचा खूप जवळचा व्यक्ती, तो पण तुमच्याकडे घरी आलेला आहे. बरोबर. त्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आजकालच्या याच्यात जे आपण बघतो की लगेच डिवोर्स होतात, फार टिकत नाही. आज म्हणजे 2015 नंतर मी जरा जास्त बघायला लागला हा प्रकार. तर काय जबाबदार, म्हणजे कोणती गोष्टी जबाबदार आहे सगळ्यांना? पेशन्स लेवल नाही राहिलेल्या मुलांमध्ये आता आजकालचे जे जनरेशन वगैरे, आणि ते वेळ नाही देत एकमेकांना समजून घेण्यासाठी. आणि फायनान्शियल फ्रीडम या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात. आणि आजकालचे पॅरेंट पण कसे असतात की ओके तुला नाही पटत तू ये माझ्या घरी वगैरे, म्हणजे ते एक फ्रीडम असतं त्यांना दिलेलं. ते कधी कधी चांगलं पण असतं पण कधी कधी वाईट पण असतं. वाईट इन द सेन्स काय, ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतं त्यांच्या मुलांबद्दल, मुलगी असो की मुलगा असो. आणि त्याप्रमाणे जेव्हा ओव्हर इन्व्हॉल्वमेंट होतं पॅरेंट्सचं त्यांच्या दोन्हींच्या आयुष्यामध्ये, तेव्हा मग या गोष्टी जास्त होतात. दोघांचे डिसिजन दोघांना घेऊ द्यायला पाहिजे. बरोबर. दोघांनी पेशन्स ठेवायला पाहिजे. पेशन्स कमी झालेली हा, पेशन्स कमी झालेली की दोघींना थोडं त्यांचं एक वेळ द्यायला गेला पाहिजे. आणि पॅरेंटचं इन्व्हॉल्वमेंट कमीत कमी झालं पाहिजे. कारण मी पण असे बरेच केसेस बघितलेले आहे की पॅरेंटचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असतं मुलांच्या लाईफमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, डे टू डे रुटीन मध्ये, की त्यामुळे कोणाला नाही आवडत ते त्या 2 मुलांपैकी. त्यामुळे असे डिसिजन होते. जुना काळ वेगळा होता जेव्हा मुली म्हणजे आपल्या आईच्या टाइमला मुली बोलायची नाही. आता तसं नाही आहे. आता दोघांना फ्रीडम आहे बोलण्याचं. मग ते थोडंसं दोन्ही साईडने चुकतं कधी कधी, मुलगा असो मुलगी असो. पॅरेंट्सने खरंच इन्व्हॉल्वमेंट कमी ठेवायला पाहिजे. आणि मुला-मुलींना समजायला पाहिजे आता की त्यांच्यासाठी बेस्ट काय आहे. कारण या डिवोर्स वगैरे या गोष्टी म्हणजे ठीक आहे, थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही स्पेशली तुम्ही फॅमिली बांधतात वगैरे, मुलं होतात मुली होतात, तेव्हा त्यांच्यासाठी, त्या लहान मुलांसाठी ते खूप डिफिकल्ट फेज असतो तो. आजकाल एक नवीन ट्रेंड चाललाय, बाळच नाही द्यायचे. ते आम्हाला प्रेशर घ्यायचंच नाहीये. मग माझे पण कलिग्स आहे त्यांचं असं की नाही यार, नाही मला ते नाही यार, शक्यच नाही व्हायचं नाही. हे कितपत योग्य आहे? हे तर मी म्हणाल की योग्य नाहीच आहे. कारण कसं ना की तुम्ही लग्नानंतर ठीक आहे, तुम्ही 10 वर्ष फिराल, तुम्ही पूर्ण वर्ल्ड फिराल, 15 वर्ष फिराल, खूप आणखी वर्ल्ड फिराल, पण तुम्ही काय करणार ना. तुम्ही नंतर तुम्हाला एक फेज तुमच्या लाईफमध्ये असा येईल, मे बी डाऊन द लाईन 15-20 इयर्स नंतर, की तुम्ही सगळं वर्ल्ड फिरलेलं असाल, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या असाल, तुमच्याकडे करायला काहीच नसेल. तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की एक बाळ व्हायला पाहिजे होतं, डिसिजन चुकला. पण तेव्हा तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये असाल की तुम्ही बॅकट्रॅक नाही जाऊ शकत. बरोबर. तुम्ही अडॉप्ट पण नाही करू शकणार, आणि ज्या पण एज गोष्टी, जे पण कॉम्प्लिकेशन आहे, त्यामुळे ते फिजिकली पॉसिबलच नाही होणार त्या गोष्टी. मला असं वाटतं की मुलांमुळे पण आपलं एक थोडं फ्युचर आपल्याला पाहायला मिळतं, की आपण जसं मोठे मोठे वयाने होत राहतो, टेक्नॉलॉजी नवीन नवीन येते, ते आपण ऍक्सेप्ट करत नाही, पण ते मुलं फार लवकर ऍक्सेप्ट करतात. बरोबर. त्यांच्या थ्रू आपल्याला ते मिळते की नाही यार, हे आता नवीन आलेलं आहे, हे नवीन आलेलं आहे, तर ते आपल्याला ते त्यांच्या त्या पिढीकडनं पण आता आपण तसं ऍडव्हान्स राहतो. मला असं वाटतं की म्हणजे मुलगी जर असेल तर ती मुलगी आईला त्या लेवलला बरोबर ऍडव्हान्स ठेवत राहते, कारण ती स्वतःमध्ये जी बदल करते ती आईला पण दिसून येतं. नक्कीच. म्हणजे मी आता माझ्या मुलीचं बघतो की त्या बऱ्याच गोष्टी अशा आम्हाला सांगते की ज्या आम्हाला माहिती पण नसतात. बरोबर. हा एक मोठा, कारण शेवटी ती न्यू जनरेशन आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात. आपल्याला पॅरेंटला, ऍज अ पॅरेंट आपण असं म्हणू की आपण IT मधले, आपल्याला सगळं माहिती, या मुलांना नसेल माहिती, पण नाही.
त्या मुलांना तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त माहिती असतं. ते फक्त दाखवत नाही तुम्हाला, शो नाही करत ते. बरोबर बरोबर. नाही खरंच आहे, आणि त्याच्यामुळे हे डिसिजनच चुकीचं आहे ऍक्च्युली, की बाळ न होऊ देणे. नाही, हीच लाईफ आहे ना. निसर्गाचं एक ते हे आहे, हो, ते जीवनचक्र म्हणता येईल जीवनचक्र आपल्याला. आहे. हा, त्याला तुम्ही ब्रेक नाही करू शकत. Break नाही ब्रेक करू करत असाल तर तुम्ही तिथे तुम्ही संपले तिथे. तुम्ही ते ब्रेक केलं, तुमच्या साईडने ते थांबवलं तुम्ही. ही चुकीची गोष्ट आहे. चुकीचंच आहे, नक्कीच. हे झाडं लावणं फार गरजेचं आहे. नाही लावले तर मग ते निसर्ग राहणारच नाही. बरोबर. तशी गोष्ट आहे प्रत्येकाची. जीवनचक्र आहे आणि ते एक कंटिन्युअस फ्लो होत राहिलाच होत पाहिजे राहील. वगैरे. बरोबर. कधी कधी ते पर्सनल डिसिजन असतात, पण ते पर्सनल डिसिजन बरेच लोक 15-20 वर्षांनंतर आणि मी रिग्रेट करतात. बघितलंय की लोक फक्त करिअरच्या या उद्देशाने ते डिसिजन घेतात, नाही यार माझ्याने शक्यच नाही, मग मी कसं करणार. करिअर इज डिफरंट थिंग. तुम्ही आयुष्यात करिअर हे होतच राहणार, ते थांबणार नाहीये. तुम्ही ही कंपनी म्हटलं ना आपण मगाशी, जसं कंपनी तुमच्यासाठी नाहीये. कंपनी तुम्हाला काही विचारणार नाही. तुम्ही आज कंपनीसाठी विचार करत नाही, यार मी जर चान्स घेतला, मला ब्रेकवर जावं लागेल, मग माझं हे काय नाही, तर उद्याही तुम्हाला ब्रेकवर पाठवू शकते. सॉरी बॉस. तर त्या भानगडीत पडू नका. आनंद घ्या. आपल्या आयुष्य जगण्यासाठी मिळालंय. जीवनचक्र जे आहे त्याचा खरंच प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि ती एक मजा वेगळी आहे. बाळ त्यांच्यासोबत खेळणं, त्यांच्या फिलिंग समजून घेणं, नक्कीच. ते तुम्हाला कुठेतरी हॅपीनेस. किती मोठा स्ट्रेस होतो त्या, तुमचं बाळ जेव्हा तुमच्या जवळ येतं ना, कितीही सकाळ ते दुपार किंवा रात्रीपर्यंत तुम्ही लॉग इन असा, पण तुम्ही जे बाळ एक हसणारं बाळ बघाल समोर, तेव्हा तुम्हाला एकदम खूप रिलॅक्स वाटेल. बरोबर. खूप मस्त वाटेल जेव्हा ते चालते त्यांच्या त्या स्टाईल मध्ये किंवा असं डुलत वगैरे, Right. तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल. Same. आणि आता ते जो तुम्हाला आणि मला पण माझ्या हो, हो. मुलामुळे जो एक्सपिरियन्स आला, तो एक्सपिरियन्स स्ट्रेस निघून जातो निघून ऑफिसचा, जातो तसं. की नाही यार हे आयुष्य सुंदर आहे. आणि जे लोक असा डिसिजन घेतील की नाही नकोच, मला मॅनेज नाही होते बिकॉज ऑफ माय जॉब वगैरे, मला 5 days ऑफिसला जावं लागतंय. पण असे पण मी बरेच कपल बघितले की ते दोन्ही वर्किंग आहे, ते दोन्ही 5 days ऑफिस जातात, पण त्यांचं बाळ म्हणजे आता डे केअर शिवाय ते पर्याय नसतो अरे अशा नाही. मुलांना. बऱ्याच फॅसिलिटी आता आहे, आधी नव्हत्या, बरोबर. आता आहे, त्या युज करा फॅसिलिटी. आणि मग आता ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स आहेत. नको. बरोबर. जस्ट बिकॉज तुम्हाला आणि हे सगळं सोशल मीडियाने फार जास्त ट्रेंड केलेल्या गोष्टी आहेत. इव्हन डिवोर्स झाल्यानंतर पण तुम्ही सेलिब्रेट करता, हो, फार चुकीचं आहे. फार म्हणजे एखादं उदाहरण समजू शकतो की तो खूप जास्त त्रास द्यायचा किंवा ती जास्त त्रास द्यायची त्याच्या ह्याच्यात. पण आजकाल ट्रेंड होत चालला, यार नाही अभी तो मुझे इंडिपेंडेंट हो गया यार, मुझे अभी अकेले जीना है. अभी तो याला काही अर्थ नाही. तुम्ही 5-6 वर्षांनंतर बोलून झालं. कोणतीही गोष्ट प्रायव्हेट पर्सनल असो ते सोशल मीडियावरती टाकण्याची टाकणं गरज नाही. गरज नाहीये ती. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आनंदाचे हॅपी मुवमेंट वगैरे टाका वगैरे, पण ठीक आहे, एक्सेप्शनल केसेस मध्ये तुम्ही सांगितलं तसं की ठीक आहे सेलिब्रेशन करू शकतात ते, पण या गोष्टी असं जास्त ब्रॉडकास्ट करणं, इव्हॉल्व करणं हे म्हणजे लॉंग लास्टिंग चांगलं नाही. मे बी ते किती एन्जॉय करतील, 1 दिवस करतील, 1 महिना आणि करतील. एन्जॉय करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जे उभे आहेत ते एक तर बॅचलर असतील, एखादा डिवोर्सवाला असेल, काय ना बाकीचे जे लोक बॅचलर आहेत ते उद्या लग्न करून निघून जाणार, ते त्यांच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व होणार, सगळेजणांनी उरणार शेवटी तुम्हीच. हो, तेच. आणि मग तुम्हाला जाणवेल की आपलं डिसिजन चुकीचं होतं. जेव्हा आपल्या अवतीभोवती जेव्हा 4 लोक असं आपल्याला छान वाटतं, एक बॅचलर लाईफच घेऊया. जेव्हा सगळे रूममेट एक लग्न करून निघून जातो ना, मग आपण एकटंच उरतो. आणि जेव्हा नवीन यंग जनरेशन ऍड होतं, मग आपले त्यांचे विचार मॅच होत नाही, मग तो आपला दादा म्हणायला लागतो, बरोबर, मग काही दुसरे अंकल म्हणायला लागेल. त्या गोष्टी आहेत, तर ते त्या योग्य वेळी योग्य डिसिजन घेतले गेलं पाहिजे. नक्कीच. उगाच त्याला थांबवण्यात काही अर्थ नाही. आता जे 30 किंवा 40 मध्ये जे आहेत त्यांना काय सजेशन द्याल की लाईफचे चढ उतार काय असतात, किंवा टेन्शन घ्यावं नाही, काय सल्ला काय द्याल? सल्ला एवढाच की तुम्ही असं तुमचं नॉलेज ठेवा की ऍटलिस्ट या कंपनीत जरी तुम्हाला अपॉर्च्युनिटी नाही मिळेल, दुसऱ्या कंपनीत तुमच्या जॉब प्रोफाईलवरती तुम्हाला काहीतरी तिथे काम मिळता जायला पाहिजे. ती एक गोष्ट. आणि इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी असं म्हणणार नाही की फक्त प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही जे पण इन्व्हेस्टमेंट कराल की ज्यामध्ये तुम्हाला वाटेल की तुम्हाला एक 10-20% तुम्हाला रिटर्न मिळेल, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. की अशी गोष्ट येईल की आफ्टर 50-55 मे बी ही इंडस्ट्री असेलच किंवा नाही आपल्याला पण नाही माहिती. बरोबर. ऍटलिस्ट त्या फेज मध्ये तुम्हाला असं नको व्हायला की तुमच्याकडे सेव्हिंग नाही आहे, तुम्हाला लाईफ पुढची बरोबर. 1 जगण्यासाठी वर्षाचं गरज तरी सेव्हिंग असलं पाहिजे. हो. तुम्ही जॉब करताय प्रायव्हेट सेक्टर, 1 वर्ष, कारण 1 वर्ष लागत नाही दुसरा जॉब भेटायला, हम्म. पण 1 वर्ष जर सस्टेन करायची वेळ आली तुमच्याकडे तेवढं बॅलन्स असायला पाहिजे. मग नक्कीच. गोल्ड मध्ये ठेवा, कुठे ठेवा. हो. आणि मी तर प्रिफर करतो कॅश असावी, कारण कॅश असले ना की त्याला 4 पाय जास्त फुटतात, की चला आता हे नक्कीच. घेऊन हो. टाकू, ते घेऊन टाकू. तर ते इन्व्हेस्टेड असलेले बरे, हो. न दिसणार पाहिजे. इन्व्हेस्टमेंट पण अशी असली पाहिजे की तुम्हाला ती इझिली ब्रेक करता यायला पाहिजे, म्हणजे लिक्विड करता यायला पाहिजे तुम्हाला असं. एवढ्या पण लंब्या एफडी नको की नाही यार ती 10 वर्षांनीच ब्रेक करता येईल, नाही तर मग रिटर्न काहीच मिळणार नाही. नक्कीच. हा, अशी नको हो. असायला. म्हणजे शॉर्ट टर्म पण एफडी करू शकतात वगैरे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. स्ट्रेस कसा हँडल करायला पाहिजे? तर बरेच 30-40 मध्ये स्ट्रेस येतो, एक जबाबदारी वाढते, खूप लोक चुकीचे डिसिजन घेतात.
तसं सांगायला झालं तर मग अशा गोष्टीत तुमची एनर्जी चॅनलाइज करा की जी तुम्हाला मग आनंद पण देईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्ट्रेस आहे ऑफिसमध्ये मंडे टू फ्रायडे, तो तुम्हाला कमी तर काही करता येणार नाही, पण अशा गोष्टी शोधा की ज्यामुळे तुमचा स्ट्रेस लाईट होईल. मे बी तुम्हाला फिरायला आवडत असेल, सायकलिंग आवडत असेल तिथे जा. तुम्हाला काही स्पोर्ट्स आवडत असेल तर स्पोर्ट्स करू शकता तुम्ही सॅटर्डे संडे, किंवा आणखी अशाच तुम्हाला ज्या पण गोष्टीमध्ये आवड आहे ती आवड तुम्ही घेऊ शकता की त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी होईल वगैरे असं. तुम्हाला फिरायला फार आवडतं, मी बघितलं तुम्ही प्रत्येक सॅटर्डे संडे कुठेतरी फिरायला हो. असता. माझं असं आहे की म्हणजे आपण मंडे टू फ्रायडे आपण घरात असतो की ऑफिसमध्ये असतो, आपण तेव्हा तो बाहेर जाऊ शकत नाही. आणि कसं आहे की कोणी 7 दिवस घरात राहू नये, अच्छा. ऍटलीस्ट 1 किंवा 2 दिवस कुठेतरी एक तास का होईना बाहेर पडायला पाहिजे. थोडं बाहेर पडलं की थोडं फ्रेश वाटतं Fresh वाटतं. सगळ्यांसाठी पण, म्हणजे फॅमिलीसाठी पण म्हणा किंवा स्वतःसाठी पण म्हणा, थोडं बाहेर पडलं पाहिजे असं. मग ते वीकेंड असो किंवा कधी तुम्हाला वेळ मिळत असेल तर तेव्हा असं. फेवरेट ठिकाण कोणतं फिरण्याचं? फेवरेट ठिकाण असं तर नाही, सध्या तर भावचंच घर आहे जवळ. अच्छा. पण मग तसं बघायला गेलं तर मग म्हणजे तुम्हाला जर का 15 दिवस सुट्टी मिळाली तर काय त्या सुट्टीचा कसा आनंद घ्याल? सी बीचवरती जाणार कुठेतरी. बीचवर बीचवरती, हा. ओके. मग ते महाराष्ट्रात असो की मग जवळपास कुठे असो, पण बीच हे फेवरेट ठिकाण आहे सर. ओके. बालपणीची एखादी आठवण? खूप आठवणी आहे, पण म्हणजे आम्ही आधी खूप म्हणजे माझं जे बालवाडी ते 7वी पर्यंत शिक्षण चोपडा म्हणून एक ठिकाणी झालं, जळगाव डिस्ट्रिक्टमध्येच आहे. तिथून बाहेर पडताना थोडं जड गेलं, कारण तो जो असतो लहानपणाचा काळ, तेव्हा तुम्ही बॉन्डिंग बनवतात तुमच्या बाकी फ्रेंड आणि फॅमिली सोबत, तर ते एक कठीण गेलं होतं. गावामध्ये एक थोडा वेगळा असतं. हा, ते त्या चोपड्यापासून तुम्ही जळगाव सिटीमध्ये येणं आणि तुम्ही बघतात लोक कसे आहे आणि स्पेशली टीचिंग कसं आहे तुमच्या स्कूलमध्ये, ते एक तो नॉट इझी ट्रान्झिशन होतं. इकडे एक थोडं फ्रीडम असतं गावाच्या. फ्रीडम असतं, आणि म्हणजे आता एक सिम्पल एक्झाम्पल की स्कूलमध्ये जे पण आमचे टीचर होते त्यांचं जे शिकवणं असायचं ते खूप छान असायचं. म्हणजे तुम्ही रिलेट करू शकत असाल, तुम्ही फोकस करू शकाल आणि तुम्हाला समजायचं पण ते. पण त्याच ठिकाणी मी जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर जे शिकवणं आलं ते शिकवण्यातच नाहीच, असं म्हणजे फक्त एक कोणीतरी व्यक्ती आलाय, बसलाय, तो त्याने काहीतरी सेंटेन्स रीड केले आणि बेल वाजली आणि तो गेलेला आहे. म्हणजे शिकवणं तर काहीच नाही. म्हणजे या सिच्युएशन मध्ये म्हणजे हा ट्रान्झिशन डिफिकल्ट होता. तुम्ही जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनला, सर्वात पहिले 2 गोष्टी कोणत्या कराल? लो लेव्हल करप्शन बंद करण्याचा प्रयत्न करणार. आणि सेकंड डेव्हलपमेंट. ओके. पुण्याला जास्त गरज आहे. पुण्याला गरज आहेच, पण पुणेच नाही, पण बाकीच्या आजूबाजूच्या मेट्रो सिटी आहे त्या पण एक डेव्हलप करण्यासाठी. एक मेसेज काय द्याल तुम्ही सिविक म्हणजे लोकांना, की नाही यार, एक आपलं पुणे हे कसं राहावं, कसं सुंदर दिसावं, काय करता येईल? ऍटलीस्ट सिग्नल फॉलो करा. रस्त्यावरती गाडी चालवताना बेसिक सिविक सेन्स फॉलो करा, गाडी व्यवस्थित चालवा, सिग्नल फॉलो करा, एवढीच तुम्हाला राष्ट्रासाठी मोठी गोष्ट होईल तुमची. ती जरी फॉलो केली तरी तुम्ही एक चांगले नागरिक बनाल, एवढंच म्हणणं आहे. नाही, ट्रॅफिक साठी खरंच पुणे फार हे आहे, खूप वर्स्ट आहे, म्हणजे खूप वर्स्ट आहे असं. प्रत्येक जण त्याचं नाही रे बाबा ट्रॅफिक खूप आहे. ट्रॅफिक तर सगळीकडे असतं, पण एक सिविक सेन्स असतो. तुम्हाला मुंबईपेक्षा पुण्यात जास्त वाटतं? पुण्यात तो प्रकार ट्रॅफिक सिग्नल तोडण्याचा प्रकार कमी आहे खूप. आणि नॉट ओनली ट्रॅफिक सिग्नल, तुम्ही फुटपाथवरून गाडी चालवणार, म्हणजे हा काय सेन्स म्हणतो ना. फुटपाथ लोकांसाठी आहे, तुम्ही जस्ट बिकॉज तुमचे फ्रॅक्शन ऑफ सेकंड वाचवण्यासाठी फुटपाथवरून गाडी चालवा. म्हणजे हे पुण्यात खूप बघितलंय. मुंबईत तुम्ही आतापर्यंत बघितलं आणि कोणी फुटपाथवरून गाडी चालवतो सर असं, म्हणजे जेव्हा मी होतो तेव्हा. सॉरी, मी पण चालवली आहे, पण मी सोडेल आता. एवढा तर चालवत नाही फोर व्हीलर असल्यामुळे, टू व्हीलर नसले मी फुटपाथवर नाही चढवणार. मला तुमची गोष्ट नक्की आठवेल की नाही चालवायला पाहिजे. मतलब की मित्रांशी रात्रभर गप्पा. मित्रांशी रात्रभर गप्पा आहे, फ्रेंड सर्कल तेवढं आहे. सगळं फॅमिलीमध्ये बिझी आहे, कोणी युएसला आहे, कोणी मुंबईला आहे, पण जेव्हा पण आम्ही भेटू तेव्हा मग गप्पा. मला पण रात्रभर गप्पा करा. गप्पा असतात, आणि एक स्पेशली मजाच वेगळी आहे, स्पेशली बाहेर चहाच्या टपरीवरती. बरोबर. आणि फॅमिली जर एकमेकाला ओळखत असेल तर मग रात्रभरी घरात बसले ना तरी काही रात्र कशी निघून जाते कळत नाही. इतक्या गप्पा होतात सगळेजण भेटल्यावर, जुन्या आठवणी कॉलेजच्या. म्हणजे आमचे हे सगळं जो फ्रेंड ग्रुप आहे तो कॉलेजचा आहे पूर्ण. म्हणजे आम्ही किती 2001 पासून एकमेकांना ओळखतो असं. बरोबर. तेव्हापासूनच आहे, आणि आता किती 2025. छान. शेवटचा प्रश्न, की स्वतःसाठी कसा टाइम देतो? खूप डिफिकल्ट आहे, पण
आधी द्यायचो मी वेळ, म्हणजे एक स्पृहा, म्हणजे माझी पहिली मुलगी थोडी एक 4-5 वर्षाची होती तेव्हा मी टाईम दिलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ती सकाळी स्कूलला गेल्यानंतर 1 तास मी गार्डनमध्ये असायचो पूर्ण. व्हेरी गुड. ओके. मग ते वॉकिंग असो की रनिंग असो, आणि तेवढा 1 तास स्वतःसाठी द्यायचो. स्वतःकडे जो खूप गरजेचा आहे. हां, पण आता ही दुसरी मुलगी झाल्यापासून आता बिझी झाला सेम. म्हणजे ॲटलीस्ट असं वाटतं की ती तिचं उठण्याचा वेळ थोडा आहे, त्यामुळे थोडा वेळ तिला दिला गेला पाहिजे. नाही त्यामुळे ते ते पण गरजेचं आहे. सध्या बंद झालेलं आहे. एक 2-3 वर्ष झाले ते. तर तुम्हाला परत ते चालू करायचं आहे. हां. नाही का स्वतःसाठी आपण वेळ देऊ शकत नाही आज असं हं. झालंय फॅमिली आणि ह्याच्यात. हो. प्रत्येकाने अर्धा तास का होईना स्वतःसाठी नक्की द्यायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. तर मी आज हे जे पॉडकास्ट स्टार्ट केलंय, हे मी फक्त माझ्यासाठी केलंय. माझ्या आनंदासाठी, की मला काहीतरी वेगळं करायचं. एक स्वतःची ओळख असली पाहिजे. हं, हं. तर आपण पॉडकास्ट आपण इथे थांबूया. हं, हं. छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला पण खूप छान वाटलं. म्हणजे खरंच बाकी लोकांनी तुम्हाला जो फीडबॅक दिला तो नक्कीच चांगला आहे. तुम्ही खूप चांगलं बोलतात. त्यामुळे तुम्ही हा कंटिन्यू करू शकता किंवा जे पण प्रयत्न आवड तोच आहे असेल. माझा, की अजून आणि आपण परत एक घेऊया हं, हं. तुमच्यासोबत. ताई आणि आपण सोबत हं. बसून हं, हं. एक ग्रुप डिस्कशन करूया. मला डिस्कशन करायला खरंच आवडतं, की हं. जाणून घ्यायचं असतं की काय चाललंय. हं, हं. प्रत्येकाचे व्ह्यू वेगळे असतात. बरोबर. तर याच्यासाठी मी स्टार्ट केलंय. नाही, नक्कीच खूप छान सुरुवात आहे आणि तुम्ही कंटिन्यू करा. चालेल. थँक्यू. थँक यू.